हा गोल्ड मेडल ठरवलेलं पुढल्या वर्षापासून बाकी काय नाही, तेवढेच दागिने घालणार मी जेवढे तुझ्याकडे आहे. माझ्या स्पोर्ट्स कपच्या बोलीने या इथंही यावं. खरंच या ठिकाणी ज्याची चर्चा आहे त्याचा नंबर 1 आहे. चर्चा त्याचीच होते. चला जय मल्हार. पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पदक आपला सन्मान केला जाईल. सरनाईक कुटुंबाच्या वतीने गीताताई जरडे आणि पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पदक अभिनंदन. जय मल्हार गोविंदा पदक 8 थर. चला 8 थर रचायच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. लाल चाफा गोविंदा पदक कुठे आहे? जय मल्हार नंतर तुम्हाला संधी देणार आहोत. त्यानंतर शिवटे आले का? लाल चाफा झाल्यानंतर शिवटे महिला गोविंदा पदक. त्यानंतर नवतरुण गोविंदा पदक त्या बाजूला जाईल. ह्या सिक्वेन्स आणि त्यानंतर तुम्हाला देऊ. आयडी घेतला तुझा लाईव्ह आहे. महाराजा भारत के उत्तर पश्चिमी इलाकों से अफगानों को भगाकर वहां सिख राज कायम किया था। तब से अफगानिस्तान के आमिर भारत के इस हिस्से पर फिर से कब्जा करने की कोशिश में रहते थे। अंग्रेजों पर किए जाने वाले हमलों में एक मुल्ला का जिक्र भी आने लगा जो जिहाद के नाम पर लोगों को उकसाता था। जानते हुए कि सिर्फ सिख ही थे जिन्होंने अफगानों को भारत से भगाया था, अंग्रेजों ने उनका सहारा लिया। 1890 के दशक में समाना के पहाड़ों में बने 3 किलों में 36 सिख रेजिमेंट को तैनात किया गया। ये कहानी सारा कड़ी किले में तैनात इसी रेजिमेंट के फौजियों की है। जवानों, बाहर कम से कम 10,000 हैं और हम 21। हमें क्या करना है, लोकाल से हुक्म आ चुका है, लेकिन मैं चाहता हूं कि आज फैसला तुम लोग करो। आनंद साहब का क्या हुक्म है साहब जी? वो हमारी मदद को नहीं आ सकते क्योंकि पठानों ने सारे रास्ते रोक रखे हैं, इसीलिए उन्होंने हमें किला छोड़ के भागने का हुक्म दिया। जानते हो मैंने इसकी पगड़ी क्यों बांधी? एक गोरे ने मुझसे कहा था कि तुम गुलाम हो, हिंदुस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते हैं। आज जवाब देने का वक्त आ गया। नाखों की हमने तब जाके सर पे केसरी बांधने का हक मिला हमें। आज जब मैं इसे उन शहीदों के लिए लड़ूंगा, हर उस आदमी के लिए लड़ूंगा जिसे गुलाम बनना जाता है, अपनी कौम के लिए लड़ूंगा। आज मैं अपने गुरु के लिए लड़ूंगा। आज मेरी पगड़ी भी केसरी, जो पढ़ेगा मेरा लहू भी केसरी और मेरा स्वभाव भी केसरी।
अब इनको कुछ और तेज होता है। तुम जाकर लाने संभालो और चंदा से तुम गुरुओं के साथ रहना। जब तक से कोई शक नहीं जाती, कोई शक नहीं जाती। चिड़ियों से मैं पास लगाऊं, हीरों से मैं शेर बनाऊं, सवा लाख से एक लगाऊं, तब एक गोविंद सिंह नाम करूं।
पण त्याच भारतात आज महिला सुरक्षित आहेत का? आपल्या आया, बहिणी, मुलींच्या लुटणाऱ्या अब्रूचे रक्षण आता कोण करणार? आता आठवतात ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. ऐकताना थोडं खटकेल, वाटेल हे राज्यात चाललंय काय. पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण, कोणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेनलाच नाही. वाईट वाटतं महाराज. अहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं. महाराज, आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय. तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय. मी स्वतः 2021 साली ह्या नराधमांना जे क्रूर कर्मे असतात त्यांना 21 दिवसाच्या आत शिक्षा व्हावी राष्ट्रपतींना पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती केलेली आहे. धन्यवाद. खूप चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी केल्याबद्दल आपल्या मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखर सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला प्रश्न जो अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न तो सोडवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या गोविंदांचं कौतुक करतो. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने सद्यस्थितीला जी परिस्थिती सुरू आहे ते सुधारण्याचं काम हे आपलं राज्य सरकार करत आहे. 10 मिनिटांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अरे आपण तयार राहायचंय. त्यानंतर विघ्नहर्ता मित्रमंडळाला संधी दिली जाणार आहे. विघ्नहर्ता. त्यानंतर गणेशनगर गोविंदा पथकाला संधी दिली जाणार आहे. गणेशनगर गोविंदा पथक कुठे आहे? गणेशनगर. आम्ही बिंदास म्हणजे थर्ड लावून चढतो. आम्हाला कशाची भीती नसते. त्यानंतर पार्लेश्वर गोविंदा पथकाला संधी दिली जाणार आहे. पार्लेश्वर कुठे आहे? गणेशनगर नंतर पार्लेश्वर गोविंदा पथक. निश्चित आहे की आम्हाला जरी काय झालं तरी आमच्याकडे त्यानंतर न्यू विघ्नहर्ता गोविंदा पथक. त्यानंतर अरुण क्रीडा मंडळ. राष्ट्रपतींना पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती केलेली आहे. धन्यवाद. खूप चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी केल्याबद्दल आपल्या मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखर सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला प्रश्न जो अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न तो सोडवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या गोविंदांचं कौतुक करतो. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने सद्यस्थितीला जी परिस्थिती सुरू आहे ते सुधारण्याचं काम नावं घेतलेली आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला दिली जाईल.